नमस्कार, मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज व्हिडिओमध्ये आंगणेवाडीच्या जत्रेची व श्री भराडी देवीची माहिती सांगणार आहे। कोकणातील मालवण तालुक्यापासून 15 किमीवर मसुरे गाव असून त्यातील आंगणे ग्रामस्थांची एक वाडी आहे। त्या ठिकाणी हे देवीचे स्थान असून ते भरडावर म्हणजेच माळरानावर असल्यामुळे देवीला भराडी देवी हे नाव प्राप्त झाले। मसुरे आंगणेवाडीची देवी श्री भराडी देवी ही राज्यभरातच नव्हे तर देशभरात नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे। मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीची महती साता समुद्रापार पोहोचली आहे। या देवीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। भराडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असे म्हटले जाते। दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार श्रीदेवी तांदळाच्या वड्यातून भरड माळावर प्रकटली असेही सांगितले जाते। ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकटली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेच खायला सांगतात। श्री भराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालेले आहे। पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडी देवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी 22,000 एकर जमीन या मंदिराला दान केली आहे। ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात। या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते। याशिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते। मसुरे गावातील आंगणेवाडी या छोट्याशा भरडावर प्रसन्न झाली। एका भक्ताला स्वप्नात दृष्टांत झाला। त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली। तेथे जवळच राईत जाऊन पाषाणावर आपल्या पाण्याचा अभिषेक करताना गाय दिसली। या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली। गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची त्या जागी सजीव पाषाण सापडले। त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या देवीचा महिमा अगाध आहे। दक्षिण कोकणची प्रतिभवानी असाच भराडी देवीचा महिमा आहे। आई भराडी देवी भक्तजनांच्या नवसाला पावणारी आहे। 25 वर्षापूर्वी ही जत्रा काही हजारात होत होती, मात्र वर्षागणिक भक्तांच्या संख्येत वाढ होत असून ती सुमारे 10 लाखांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते। आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे। येथे पाषाण मूर्ती असून तिची नियमितपणे पूजा अर्चा केली जाते। दररोज नवस फेडणाऱ्या भाविकांचीही इथे मोठी गर्दी असते। कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात। महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, होमगार्ड्सचे जवान तैनात असतात। श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवितात। या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणारा यात्रोत्सव होय। हा यात्रोत्सव आई भराडी देवी सांगेल त्याच दिवशी होतो। भराडी देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य असे की देवी सांगेल तीच जत्रेची तारीख आणि त्याच तारखेला जत्रोत्सव होतो। देव दिवेळेच्या दुसऱ्या दिवशी डाळप होते। तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात। देवीचा कौल घेऊन शिकारीस जाण्यात येते। ही पारद करण्यासाठी परिसरातील अनेक लोक सहभागी होतात। 7 ते 8 जणांचे गट करून रान काढले जाते व डुकराचीच शिकार केली जाते। ही शिकार केल्यानंतर डुक्कर वाजत गाजत देवळाजवळ आणला जातो। सुवासिनींकडून पारद करणाऱ्यांना ओवाळले जाते व डुकराची पूजा होते। मंदिराच्या उजव्या बाजूस पातोळी असून या ठिकाणी डुक्कर कापले जाते व प्रसाद म्हणून दिले जाते। शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा गाव देवळात जमतो। धार्मिक विधी झाल्यानंतर देवीपुढे पंचांग ठेवले जाते व तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो। देवीने कौल देताच जत्रेची तारीख निश्चित होते। भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे। यात्रेची तारीख निश्चित झाली की कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे बसचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात। यंदा ही यात्रा 22 फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित झालेले आहे। अंगणेवाडीत येणारे हे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन पुढे येतात।
वस्त्रालंकारांनी सजवलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी अंगणे कुटुंबीय आणि अंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवतात. यात्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. मौन व्रत स्वीकारून अंगणेवाडीतील घराघरात महिला नैवेद्य शिजवतात. भाजी, भात, वरण, वडे असा नैवेद्य तयार केला जातो आणि एकाच वेळी रांगेने मंदिरात जात दाम्पत्याकडून ते नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो श्रद्धेने जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरोघरी भाविकांना प्रसाद वाटपाची सोय केली जाते. येणाऱ्या भाविकाला कोणत्याही घरात जाऊन प्रसाद देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालवणमधील भराडी देवी ही अनेकांची कुलदैवत आहे. दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी सुमारे 10 लाख भाविक येत असतात. सदरची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.